अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, जीवनात चढाई शिखरावर पोहोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलामध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून तुम्ही नक्की पुढे जा. स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. त्याचप्रमाणे जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो, तिच्यासाठी अशक्य असं काही नाही. आणि कदाचित काही गोष्टी अशक्य जरी असतील तरी स्वामी त्या नक्की शक्य करतील. मित्रांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास आहे आणि तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळते. ध्येय कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संकटातून संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. जीवनात सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांना पहा. ध्येय ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. ध्येयाने वाट पाहणाऱ्याला अखेर यशाची साथ नक्की मिळते. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपली आत्म्याची सजीवता दर्शवते. आयुष्य एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला असतो. आपल्या जीवनातील कवितेला सुंदर बनवा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न साकार होतील. जीवनात प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या प्रत्येक मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की देव माझी साथ देत नाही, तर देवाचे नामस्मरण करायला विसरू नका. देव त्यांची साथ देतो जो देवाचे नामस्मरण करतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा. स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबत असतात. ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करत असतात. आपला विश्वास त्यांच्यावरती हवा. आयुष्यातील प्रत्येक चढउतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळ अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. आयुष्य एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी असते. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जे कोणालाही पुन्हा सापडणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चला. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकट येतील. त्या संकटांचा सामना करून तुम्ही सतत पुढे चला. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आली आहे, तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला शिका. कारण प्रत्येक संकट हा नेहमी दूर होत असतो. स्वतःवरती विश्वास असायला हवा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी नक्की होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास लागतो. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा.
स्वामी सांगतात, आयुष्याच्या कठीण संकटात तुमच्यासोबत फक्त मी असणार आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असते, तेव्हा तुमच्यासोबत उभा असेल. होय, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल, तेव्हा तुमची साथ मी नक्की देईल. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी नक्की दूर करतील. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपल्या आयुष्याला सुरुवात कुठूनही करता येते. त्यामुळे स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे. स्वामी अशक्य असं काहीही ठेवत नाहीत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील आपल्यासाठी शक्य करतात. म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. तुमच्यासाठी कदाचित जे गोष्ट अशक्य आहे ते स्वामी तुमच्यासाठी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. जे संकटे तुमच्या आयुष्यात आली आहेत त्या संकटातून स्वामी नक्की तुम्हाला सोडवतील. बऱ्याच वेळेला संकटे तुमच्या मनाविरुद्ध जातील. ते संकटे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवा. बऱ्याच वेळेला जी संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील त्यातून तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेला पुढे नेण्यासाठी येतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप जास्त पुढे जाण्याची इच्छा ठेवता पण संकटांमुळे जाऊ शकत नाही, तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटे तुम्हाला मागे ओढतात पण त्यांचा सामना करून तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती स्वामी तुमच्यासाठी शक्य करतील. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. आपला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास हवा. अशक्य देखील स्वामी आपल्यासाठी शक्य करतील. होय, फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील. आयुष्यात तुमच्यासाठी अशक्य अशी एकही गोष्ट राहणार नाही. जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमची अशक्य गोष्ट देखील स्वामी स्वतः शक्य करतील. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. जेव्हा स्वामीवरती विश्वास असेल तेव्हा अशक्य असं काहीही नसेल. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थावरती विश्वास असतो. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला एक संकट नक्की येते. ते म्हणजे तुम्ही काय करताय ते. जर तुम्ही काही योग्य काम करताय तर स्वामी नक्की तुमची साथ देतील. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. तुमचे प्रयत्न तुम्हाला यश नक्की देतील. आयुष्यात योग्य प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतील. योग्य प्रयत्नच तुम्हाला आयुष्याच्या मार्गावर पुढे नेतील. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे आणि स्वामी आयुष्यात कधीही तुमची साथ सोडत नाहीत. होय, स्वामी बोलतात, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. तुझा विश्वास माझ्यावरती हवा. जर तुझा विश्वास असेल माझ्यावरती तर तुला काळजी करण्याची गरज नाही. कारण आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला मी सदैव तत्पर आहे. माझ्या प्रिय मुला, काळजी करू नकोस. सदैव तुझी साथ मी देत आहे. अशक्य ते स्वामी शक्य करतील. विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे आयुष्यात सर्वोत्तम गुरुकिल्ली आहे ते म्हणजे तुझा अनुभव आहे. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणीही दुसरं देऊ शकणार नाही. स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांना एक सुंदर जग निर्माण करा. जिथे तुम्हाला राहायला आवडेल तिथे राहायला जा. जिथे तुम्हाला फिरायला आवडेल तिथे फिरायला जा. जीवन एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास आहे. तुमच्या रंगांनी ते सुंदर बनवा. शांतता ही आत्म्याची भाषा आहे. शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्म्याची आवाज ऐका.
आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे होते. आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे, जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक शिकवू शकतो. आनंद हा आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याचे आनंदाला जगासमोर दाखवा. जे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून करताय ते नेहमी चांगले करण्याचा प्रयत्न करा. सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. त्यामुळे तुमच्या सामर्थ्यांवरती विश्वास ठेवा, जे तुम्हाला अजिंक्य बनवेल. जीवनाची सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तुमच्या जीवनाला समृद्ध करतो. आयुष्य एक संगीताचा कार्यक्रम आहे. प्रत्येक सूर चढ-उतारात आपल्याला काहीतरी शिकवतो. आपल्याला काने उघडे ठेवावे लागतात आणि प्रत्येक तालात जीवनाचे सौंदर्य शोधा. आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता होय. जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला स्वप्नांची प्राप्ती होते. सुख दुःख हे जीवनाच्या चढउतारांसारखे आहे, जे स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. ज्ञान एक असीम सागर आहे. प्रत्येक नवीन गोष्ट शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आयुष्यात ध्येय हे सर्वात मोठे गुण आहे. ध्येय आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. प्रेम ही जीवनाची सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थपणे घ्या आणि प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. आयुष्य एक असं चित्रकला आहे आणि आपल्याला त्याचे चित्रकार बनायचं असतं. आयुष्यामध्ये संकट प्रत्येकाला येतं. त्याचा सामना जो करतो तो यशस्वी नक्की होतो. आयुष्यामध्ये संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. ते आपल्याला सामर्थ्य, ध्येय आणि आत्मविश्वास शिकवतात. मित्रत्व ही आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे. एक खरा मित्र आपल्याला सुखादुःखात साथ देतो. आनंद हा आपल्या मनातून येतो, बाहेरून नाही. आपल्याला आत्म्याच्या आनंदाला जगण्याचे कारण बनवा. आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम संगीतकार आपण आहोत. प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्याला जीवनाचे सुंदर स्वरूप बनवायचे आहे. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे हे जीवनाच्या सर्वात सुंदर प्रवासातील एक आहे. धाडसी बना आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा. आनंदी रहा. जो आपल्या स्वप्नांचा पिछा करतो तो अशक्य देखील शक्य करतो. आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता होय. स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकांमध्ये शिकणे. ध्येय आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. मैत्री ही जीवनाची सर्वोत्तम भेट आहे. ती जपा. प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. संघर्ष हा यशाच्या मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण हा नवीन आणि शिकण्यासारखा असतो. आपल्या चुकांकडे हसून पाहण्याची क्षमता ही खरी समृद्धी होय. जीवनात सर्वोत्तम गुरु म्हणजे आपला अनुभव. अनुभवाशिवाय मोठा गुरु दुसरा कोणी नाही. आयुष्य म्हणजे शिकणे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिका. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शिक्षा तुमच्यात आहे. प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. कृतज्ञता ही जीवनाची सर्वात सुंदर भावना. आपल्या आयुष्यातील मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता. अडचणींचा सामना करणे हे यशाचे प्रवेशद्वार आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. विश्वास ठेवा, एक दिवस ते नक्की साध्य होतील. जीवनाची सर्वोत्तम क्षण म्हणजे त्या क्षणांची आठवण ज्याला आपण हसतो. ध्येय हा यशाच्या मार्गात आहे. तो स्वीकारा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चाला. जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. मित्रत्व ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. ती जतन करा. आयुष्यात सर्वात मोठा शिक्षा हे आपल्याला आपल्या अपयशातून मिळते.
त्यांना स्वीकारा आणि त्यांच्यापासून शिका, परंतु कधीही हार मानू नका. संवाद हा मैत्रीचा पहिला धडा आहे. उघडपणे बोलणे आणि ऐकणे यामुळे आपल्याला संबंध अधिक मजबूत होतो. जीवनात प्रत्येक अडचण हे आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे. त्यांना स्वीकारा आणि आपल्या आत्मबलाची परीक्षा द्या. आनंद त्या लहान लहान गोष्टींमध्ये आहे ज्याला आपण नेहमी दुर्लक्ष करतो. त्यांना ओळखून आपण जीवनात नेहमी पुढे जाऊ शकतो. आयुष्यामध्ये बरेच वेळेला असे संकटे येतील जे आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि स्वतःला कधी खोटे सिद्ध करू नका. ज्यांनी जीवनात कधी हार मानली नाही त्यांनीच कधी यशाची चव चाखली नाही. आव्हानांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा. आयुष्यात एक सुंदर प्रवास येईल ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण वाटेल. बऱ्याच वेळेला संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करून पुढे जा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होईल. मैत्री ही आयुष्याच्या प्रवासातील सर्वात मौल्यवान भेट आहे. एक खरा मित्र आपल्या सर्वात कठीण काळात आपली साथ देतो. स्वप्ने पाहणे आणि त्यांचा पाठलाग करणे हे जीवनाचे सार आहे. तुमच्या स्वप्नांना उघाडे आणि पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी मेहनत तुम्हाला आवश्यक आहे. आत्मसन्मान हे आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा आहे. स्वतःचा आदर करा आणि इतरांना सुद्धा तसेच आदर करायला शिकवा. प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे. भूतकाळात चुका आणि अपयशातून शिकून एक नवीन दिवसाची सुरुवात तुम्ही करू शकता. संकटे हे आयुष्यात नव्हे तर संकटे आपल्यात आहेत. आपण त्यांचा सामना योग्य पद्धतीने करत नाही. जेव्हा संकटांचा सामना आपण योग्य पद्धतीने करू तेव्हा अशक्य आपल्यासाठी काहीही नसेल. स्वामी बोलतात, प्रत्येक ती गोष्ट जी शक्य आहे ते तुम्ही करून बघा. आयुष्यामध्ये एक ना एक दिवस यशाचा मार्ग नक्की तुम्हालाही सापडेल. संकटे आयुष्यात येतात, ती आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर आपल्याला योग्य दिशेला नेण्यासाठी. त्यामुळे त्या संकटांचा सामना करा. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषधी आहे. आशावादी वृत्तीने सकारात्मक राहा आणि नेहमी योग्य त्या दिशेला प्रयत्न करा. कदाचित काही गोष्टी तुम्हाला आत्ता अशक्य असतील, पण येत्या काही काळात त्या शक्य होतील. विश्वास ठेवा स्वामीवरती, विश्वास ठेवा स्वामी शक्तीवरती. त्यांनी आपली साथ सदैव दिली आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजून घ्या, कारण एकदा गेलेली क्षणे परत येत नाहीत. आपल्या जीवनात छोट्या सुखांचा आनंद लुटा, ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहे. आत्मविश्वास हा यशाचा कळस आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या मेहनतीसाठी जिद्दीने पाऊल टाका. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू आणि हसू हे आपल्या अनुभवाचे मोती आहेत. ते सांभाळून ठेवा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्त्वाने निर्माण केलेले. जीवनात एक चित्रकला आणि आपण त्या चित्रकलाच्या प्रत्येक रंगाचा वापर करून आपल्या जीवनाचे सुंदर चित्र तयार करतो. कठीण परिस्थितीत सुद्धा आशा आणि ध्येय ठेवा. तुमची इच्छाशक्ती आणि सहनशक्ती तुम्हाला नक्की यशस्वी करेल. स्वामी बोलतात, ज्याला यशस्वी व्हायचंय त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसणार आणि ज्याला यशस्वी व्हायचंच नाही त्याच्यासाठी कदाचितच काही शक्य असेल. गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील तर आपले विचार बदला. गोष्ट नाही, कारण प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की शक्य करतील. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतात. त्यांचा सामना करा. सुख दुःख हे जीवनाच्या चढउतारांचे आहेत. त्यांना सामना करून स्वीकारा आणि जीवनाचा आनंद घ्या. स्वतःला सतत विकसित करा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जीवनात एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक क्षण हा एक नवीन धडा आहे. आपल्या जीवनाच्या समस्यांना सकारात्मकपणे सामोरे जा. तुमच्या दृष्टिकोनाचा तुम्हाला त्यावर मात करण्याला शक्ती देईल. आपल्या आयुष्यातील प्रेम आणि आपल्या आयुष्यातील मित्र या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात समृद्ध आणि पूर्ण करतात.
आपल्याला अपयशातून सुद्धा यशाची दिशा शोधा. प्रत्येक अपयश तुमच्यासाठी यशाची दिशा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे. स्वामी बनतात आपले विचार कृती यांच्या संगतीने. हेच खरे संतुलन आहे. मित्र आणि कुटुंब हे आपल्या आयुष्याचे खरे धन आहे. जिच्या आयुष्यात मित्र आणि कुटुंब आहेत त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करता येतं, फक्त स्वामीवरती विश्वास लागतो. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्या प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की शक्य करतील. अशक्य तेही स्वामी शक्य करतील. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाहीत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आयुष्यात सदैव आपल्यावर त्यांची कृपा असते. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही आयुष्यामध्ये शक्य होईल. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आयुष्यात सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतं. स्वामी म्हणतात आयुष्याचे सर्व संकटे दूर होतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य ते शक्य करतील. स्वामींनी आपली साथ सदैव दिली. आयुष्यात आयुष्यामध्ये सदैव स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. अशक्य ते देखील स्वामी शक्य करतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही गोष्टी नक्की आपल्या मनाप्रमाणे होतील. स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला मी तुमच्या सोबत आहे, पण तुम्हाला वाटेल की स्वामी माझी साथ देत आहेत की नाही. तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतील. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी आपल्यासाठी अशक्य ते शक्य करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यामध्ये प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. प्रत्येक गोष्टीत स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात. स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी प्रत्येक संकटसमयी आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेळेला आयुष्यात सर्व काही तुमची साथ देणार आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक संकट समयी आयुष्यात तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक संकटवेळी स्वामी तुमच्या सोबत असतात. विश्वास ठेवा. स्वामी तुमची मदत सदैव करतात. बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये संकटे येतात. त्या संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चला. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला कळेल की स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात स्वामी नक्की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामीवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वामी प्रत्येक गोष्टी शक्य करतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात मी प्रत्येक संकटसमयी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहेच मी. विश्वास ठेवा. प्रत्येक संकट तुमच्या मनाप्रमाणे आहे असं नसतं. काही वेळेला अशा गोष्टी येतात आयुष्यात जे तुम्हाला खूप जास्त मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात तुमच्याला जे काही वाटतं ते नक्की करा. आयुष्यामध्ये तुमचे संकटे जे आहेत त्यांना मी सदैव दूर करण्याचा प्रयत्न करेल. आयुष्य म्हणजे सर्वच गोष्टी तुमच्या सर्व मनाप्रमाणे होतील असं नाही. काही वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. फक्त त्या गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असेल तर स्वामीवरती विश्वास लागतो. बऱ्याच वेळेला संकटे हे आपल्या आयुष्यात खूप जास्त येतात. त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला खूप संकटातून बाहेर यावं लागते. आयुष्यामध्ये संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागतो आणि आयुष्यात जर आपला स्वतःवरती विश्वास असेल
तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी बोलतात, मी सर्व काही आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे नक्की करेल. जर आयुष्यात तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण कराल, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संकट हे तुमच्या मनाप्रमाणे येईल. आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी तुमच्याच मनाप्रमाणे होत असतात. विश्वास ठेवा, अशक्य ते देखील स्वामी शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, अशक्य देखील स्वामी आपल्यासाठी स्वतः शक्य करतात. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देतात. श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. त्यांनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. स्वामींवरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी अशक्य ते देखील शक्य करतील. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात अशक्य असलेल्या गोष्टी देखील आम्ही शक्य करणार आहोत. विश्वास ठेव तू आमच्यावर. तुझी प्रत्येक अशक्य गोष्ट आम्ही शक्य करणार. अशक्य असं तुमच्यासाठी काहीही राहणार नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः शक्य करू. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला काळजी करण्याची गरज नाही. अशक्य गोष्टी देखील शक्य करण्यासाठी आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला आता काळजी करण्याची जराशीही गरज नाही, कारण प्रत्येक संकटात आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तुझ्या अशक्य गोष्टी देखील आम्ही शक्य करणार. आता तू ज्याचा विचार करतोय तो विचार करणे थांबव. विचार करणे सोड, कारण तुझ्या अशक्य गोष्टी तर आता आम्ही शक्य करणार आहोत. विश्वास ठेव, तुझ्यासाठी ज्या गोष्टी अशक्य असतील त्या स्वामी स्वतः शक्य करत आहेत. स्वामी तुझी साथ सदैव देत आहेत. विश्वास ठेव स्वामी नामावर. विश्वास ठेव स्वामी शक्तीवर, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्ही फक्त सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही आणि सुखी राहिल्याने ते प्रॉब्लेम सुटणार नाहीत. पण दुःखी राहून काय अर्थ? जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. जे तुम्ही सुखी वागताय ते असंच राहू द्या. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, त्यांनी अशक्य देखील शक्य केलंय. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. विश्वास ठेवा फक्त त्यांच्यावरती. तुम्हाला आयुष्याच्या वाटेवर तेच फक्त साथ देणार आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विश्वास ठेवा स्वामी नामावर. अंत नाही स्वामी शक्तीला. स्वामी देतील साथ जेव्हा असेल तुम्हाला खरी गरज. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ कालही दिली. स्वामी तर आजही तुमची साथ देत आहेत. अशक्य असं काहीही नाही. जर स्वामीवरती तुमचा विश्वास आहे तर प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप करेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. जीवनात काही गोष्टी मिळवायला आपल्याला खूप जास्त मेहनत लागते. ते याच्यासाठी लागते की स्वामी आपली साथ तर देत असतात. फक्त स्वामी बोलतात की तुम्ही मेहनत खूप करा, तुम्हाला यश मी नक्की देईल. जर तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल तर मी तुम्हाला यश नक्की देईल. आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही मेहनत कराल तर त्यात यश नक्की आहे. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकारामुळे सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्की संपतात. वय आणि पैसा एक दिवस संपून जाईल. फक्त करा त्याच गोष्टी ज्या प्रत्येक वेळेला शक्य होतील. जसा चांगले कर्म करा, इतरांशी प्रेमाने वागा, कारण हे मोजल्याही जाऊ शकत नाही आणि संपतही नाहीत. या गोष्टी जो करतो त्याच्यासाठी हे शक्य असं काही राहत नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. विश्वास ठेवा स्वामीवरती. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे.
आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला संकट असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. संकटे आयुष्यात आहेत त्यांचा सामना करा. आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. जर संकटांचा सामना करू शकत नसाल तर यशस्वी होणे तुमच्यासाठी जणू अशक्यच आहे. जर संकटांचा सामना करू शकाल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. ज्याचा स्वामीवरती विश्वास असते ते काहीही करू शकतो. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्वामी नामावरती विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामीवरती आपला विश्वास असायला लागतो. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतील. खरं जग हे वाईट लोकांमुळे कळते. स्वामी बोलतात, आयुष्यात तुम्ही आला आहात, आयुष्य जगत आहात. यात तुम्हाला खरं आणि खोटाचा फरक फक्त लोक करून देतील. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. सर्वात जास्त नाती ही फक्त पैशामुळे आणि त्यांचं काम अडत असेल तर या कारणामुळेच बनली जातात. नात्यांचा खेळ चाललाय. आयुष्यामध्ये लोक आजकाल नाती हे फक्त फायद्यासाठी बनवत आहेत. जेव्हा फायदा संपेल तेव्हा नाती संपलं म्हणून समजा. फायदा संपल्यानंतर नाती टिकणे जणू अशक्य आहे. नाती टिकवायची असेल तर फायदा हा नेहमी पाहिला जातो. ज्या व्यक्तीकडून फायदा मिळत नाही त्याचे नातं हे फार काळ टिकवलं जात नाही. त्याची नाती ही तोडली जातात आणि सर्व काही हे सोडलं जातं. तुम्हाला सुद्धा नातं जर फार काळ टिकवायचं असेल तर फायदा बघणं सोडावं लागेल. अशक्य देखील स्वामी शक्य करतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत आणि स्वामी आयुष्यात अशक्य असं देखील शक्य करतील. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट स्वामीसाठी शक्य आहे. स्वामी प्रत्येक संकट वेळी आपली मदत करतात. आपला फक्त स्वामीवरती विश्वास हवा. अशक्य देखील स्वामी शक्य करतील. विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थांवरती ज्यांचा विश्वास आहे तिच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. काळजी करू नकोस. आयुष्याच्या वाईट काळात देखील तुझी साथ मी देत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा स्वामी तुझ्या सोबत आहेत तेव्हा तू कशाला घाबरतोय. फक्त विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ नामावर, कारण स्वामी नामाला कधी अंत नाही. स्वामी कृपा सदैव आपल्या सोबत आहे. जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी नामाला कधी अंत नव्हता आणि स्वामी नामाला कधी अंत देखील नाही. स्वामी आपली साथ सदैव देतात. या गोष्टीवर विश्वास ठेवा. बाकी तुम्ही प्रयत्न करत चला. स्वामी साथ नक्की देत चालतील. स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश देत आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश देत राहणार आहे. होय, विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे गोष्ट अशक्य आहे त्यात देखील तुझी साथ मीच देणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. तुला आयुष्यात स्वामीच नक्की दर्शन देतील. स्वामी त्यांचा अनुभव देखील नक्की तुला देतील. आयुष्यामध्ये अशक्य अशी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. जर तुला वाटत असेल की स्वामी साथ देत नाहीत, स्वामी म्हणतात, मी प्रत्येक क्षणाला तुझी मदत करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी देत आहे. विश्वास ठेव. तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तुझी साथ प्रत्येक संकटात देतात. स्वतःच्या कमावलेल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक आपोआप कमी होतील. अडचणी असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत येणे. अडचणींचा सामना करून जर पुढे निघायचं असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. विश्वास ठेवा, स्वामी आपल्याला प्रत्येक संकटात साथ देतील. आपला स्वामीवरती विश्वास हवा. स्वामी आपली मदत सदैव करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करण्याची गरज नाही. मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. होय, स्वामी नामावर विश्वास ठेवून बघ. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुझी साथ नक्की देतील. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामींनी प्रत्येक संकटात आपली साथ दिली. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहे.
आयुष्यात स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. होय, तुझा विश्वास ठेवून बघ. आयुष्यामध्ये कोट्यावधीशी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. आयुष्यामध्ये अनेक वर्षांनी कुठल्या तरी गोष्टीचा गर्व होतो. तो गर्व झालाच की तो इतके वर्ष झालेली गोष्ट पूर्णपणे बर्बाद होते. गर्व करणे स्वतःला बर्बाद करण्याचे पहिले लक्षण. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपला विजय जवळ आला आहे आणि या संकटांचा सामना केल्यानंतर ते विजय नक्की आपलाच होईल. विजय हे आपल्या आयुष्यात जेव्हा यायचा असतो तेव्हा अडचणी हे आपोआप खूप वाढायला लागतात. पण जेव्हा आपण त्या अडचणींचा सामना करून पुढे जाऊ तेव्हा आपल्याला यश जवळ यायला लागतं. स्वामी अशक्य ते देखील शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच स्वामी आपली साथ देतील. अशक्य स्वामी शक्य करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी प्रत्येक वेळेला साथ दिली आहे. आपली साथ स्वामी प्रत्येक वेळेला देत आहेत. आपला फक्त स्वामी समर्थ या नामावरती विश्वास हवा. स्वामी सर्व काही आपल्या मनाप्रमाणेच करतील. स्वामीवरती जर आपला विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक क्षणी आपली मदत करण्यासाठी तयार असतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास हवा. कोणीतरी विचारले, या जगात तुझे स्वतःचे कोण आहेत? तेव्हा स्वतः सांगितले की स्वामी आहेत. आयुष्यात स्वामीशिवाय आपली साथ जास्त कुणीही देणार नाही. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतील. आपली साथ देण्यासाठी फक्त स्वामी सदैव तत्पर असतात. आयुष्यामध्ये खूप वेळेला नातं तोडा जेव्हा समोरच्याला ते नको हवे असेल. आयुष्यामध्ये नातं तेव्हाच तोडलं जातं जेव्हा एखादा व्यक्ती त्या नाताचा तिरस्कार करतो. पण इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्थ होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यात वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील. अशा लोकांच्या मागे लागू नका जे फक्त तुमचा वेळ वाया घालण्यासाठी येत असतील. वेळ वाया घालवण्यासाठी येणाऱ्या लोकांकडे नेहमी दुर्लक्ष करा. जे तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचा वेळ हे पूर्णपणे किमती आहे हे समजून तुमच्या जवळ येतात त्यांची नेहमी साथ द्या. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामीसाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला सर्व काही स्वामी नक्की देतील. विश्वास ठेवा, स्वामी आपल्या सोबत आहेत. आपला त्यांच्यावर विश्वास हवा. प्रत्येक गोष्टीत स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. अशक्य ते स्वामी शक्य करतील. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. आपला फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीही नाही. सर्व काही तुझ्यासाठी शक्य आहे. फक्त तू स्वतःवर जिद्दीने मेहनत कर. जर तुला वाटत असेल की तुला काय करायचंय तर स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत एवढी कर की तुला सर्व काही शक्य होईल. अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतात, पण तू ते तेव्हाच करू शकतो जेव्हा स्वतःवरती तुझा विश्वास असेल. गोष्टी मनाप्रमाणे व्हायला स्वतःवरती विश्वास लागतो आणि जेव्हा तुला वाटेल की ते तू करू शकतो तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघ. स्वप्न पाहत असाल तर मोठी पहा, कारण लहान स्वप्नी माणसाचं रक्त ढवळू शकत नाही आणि मोठी स्वप्नी आपल्याला काहीतरी करण्यासाठी नक्की उत्साहित करू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू असे म्हणणारे स्वामी आपल्या सोबत आहे. आपण परिस्थितीला शरण न जाता परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे एवढे सामर्थ्य ठेवून प्रयत्न करावे. जुर्जर मंडळीत एकटे बसण्यापेक्षा एखाद्या शहाण्या लोकांपर्यंत बसणे बरे. नाहीतर कुणीही भेटत नसेल आपल्यासारखं तर एकटे बसणे कधीही बरे.
स्वामी म्हणतात स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. संकटसमयी तुमची साथ द्यायला मी आहे. संकटसमयी तुमची साथ नक्की मीच देईल. विश्वास ठेव, तुझ्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी शक्य आहेत. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. अशक्य तेही स्वामी शक्य करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की पूर्ण करतील. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुमच्यासाठी स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. अशक्य असं स्वामीसाठी काहीही नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि स्वामीवरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वाईट काळात जेव्हा आयुष्यात कोणी तुमची साथ देणार नाही, तेव्हा देखील तुमच्यासोबत मी असणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ सदैव देतील. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी स्वामी नक्की शक्य करतील. अशक्य ते देखील स्वामी शक्य करू शकतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, तो आपणे आप इतरांना दिसून येत असतो. फक्त काम आपण तसे करायचे असतात.